गुड मॉर्निंग सर्वांना। आजची तारीख 2 जानेवारी 2025। चॅलेंजचा दुसरा दिवस आहे आज। खूप छान वाटते, खरंच खूप छान वाटते। काहीतरी नवीन करायची इच्छा झाली होती। नवीन वर्षामध्ये चालू केले, सुरुवात केलेली आहे कामाला। पण थोडंसं आता घरामध्ये थोडं शुभांगीच्या मनामध्ये नाही आहे। मग शुभांगीचं आम्ही खरं सांगायचं म्हणजे आम्हाला नवीन वर्षामध्ये 2-4 दिवस फिरायला जायचं होतं। मुंबई हो किंवा नाशिकला कुठेतरी जायचं होतं फिरायला। पण माझ्या मनामध्ये काय झालं, म्हणलं आता नवीन वर्षामध्ये आपल्याला संकल्प घ्यायचा आहे तर थोडं फिरणं आपण नंतर जाऊया फिरायला। कारण पैसे बी तर खर्च होणारच आहेत, पैशाचा विषय नाही आहे काही, पैशाचं आपण ॲडजस्ट केलंच असतं। पण दुसरी गोष्ट म्हणजे आता हे संकल्प घेतल्यामुळं म्हणलं होणार नाही आपल्याकडून, आपण नंतर जाऊया भविष्यात कधीतरी। फिरणं आपल्या काय नंतर बी फिरता येतं, पण आता हे कालचा नवीन वर्षाचं आपण स्टार्ट केलेलं आहे, हे पुन्हा आपल्याकडून होणार नाही। म्हणून मी म्हणलो तिला, तर बघा थोडी नाराज झालेली आहे, झोपली, अजून उठली नाही बघा। म्हणजे उठली, कामं वगैरे आवडले तिनं थोडेफार, झाडू वगैरे मारला, बाहेर दूध वगैरे आणले आता, पण तरी पण नाराज आहे। तिचं म्हणणं होतं फिरायला जायचं आहे, तू फिरायला नेत नाही तुम्ही, मग कसं काय चॅलेंज पूर्ण होणार, गावाकडे जावं लागते आपल्याला एखाद्या वेळेस, बाकी अडचणी येतात मधामध्ये। म्हणलं अडचणी तर येणारच आहेत, म्हणलं संकट अडचणी जेवढ्या येतील तेवढ्या संकट बी खूप आता। पण ठीक आहे, तिला तेच सांगतोय, म्हणलं बघूया आपण, तुझं 7 आसन, सगळ्यांचे 7 आसन तर होणार 100% पूर्ण, करूया आपण। लेकरं उठले आताच, हे उठा चला रे। मी आंघोळ वगैरे करून रेडी झालो, 9 वाजले, निघतो आता मी, कारण का दुकान लावायचं आहे ठरल्याप्रमाणे। चला आज काय स्वयंपाक अजून काय बनवला नाही, थोडंसं काहीतरी खातो। चला 4-5 खाऊन आता। चॅनलवरती व्हिडिओ आला आहे माझ्या, चॅलेंज काय आहे काय नाही बघून घ्या। हे उठा तुम्ही, डबा घेऊन येता माझा। हो सुमागी, दादू उठ चल। या जेवण करायला या सगळेजण। खिचडी आणि कढी, जेवण खूप भारी बनवलं आहे। डबा येणार नाही आज, बाकी जर नाराज होती, कारण का तिला नवीन वर्षात फिरायला येणार नाही म्हणजे नाराज होती सकाळी। मग मला काय वाटलं डबा आज काय येणार नाही, पण डबा आलाय, खूप भारी वाटतंय। बघा त्याचे झाले दुकान लावून, आणि मला उपवास, मी आणला साबुदाणा बनवून। 4 वेळा सांगितलं म्हणजे सध्या उपवास धरू नको, तब्येत बराबर नाहीये। पण ऐकत नाही। कमेंट करा, फटाफट कमेंट करा। घरी आलोय आम्ही आज, सुभांगी नेमकंच घरी आलोय आता, 8:45 वाजलेत। मस्त सुभांगी तर वांग्याची भाजी बनवती, शेंगदाणे टाकले बारीक करून, म्हणलं का टाकून भाजून टाकायचे म्हणजे भाजून भाजू का, बारीक करायचं म्हणजे सकाळी त्याला येणार होती का काय ठेवते काय आहे ते, बोलू बोलू इकडे तिकडे दाखव काय बनवलं, बोलू काय दाखव, सांग हां। दूध आणि साखर, हां, अजून फ्रीजमध्ये ठेवून थंड, ठसका झाला का त्याचा भाजीचा। चटणी कमी टाक, जास्त तिखट नको।
सकाळी कम नाराज होती का तुम्ही खोटं बोलू राहिले ना. म्हणून का? तुला माहिती आहे का आपलं चॅलेंज पूर्ण झाल्यावर आम्ही तुला नको नंतर सांगतो जाऊया, सध्या सांगत नाही काही. बघू आता. ते याचा झाला का ठसका ग भाजीचा. वांग्याची भाजी आहे. आता स्वयंपाकाला खूप उशीर झाला. वांग्याची भाजी आणि चपात्या टाक म्हणलं. बघा कसा झोपलाय. स्वयंपाकाला उशीर होणारच नाही. दोन्ही कामं कशी होतील दुकान शेंगदाणे एवढे वर ठेवले कशाला? झाले म्हणजे आता. शेंगदाणा मग इतके लवकर काढत आणले मी 2 किलो. सगळे रातनच झालं. का ग? चला तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका, कारण का नवीन एखादा व्हिडिओ आम्ही बनवला. आम्ही रोज व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला लवकर व्हिडिओ तुमच्यापाशी येत आहे. पाणी टाकलं ठसा लागत नाही. हां का? थोडं पाणी वाट. ही साडी नवीन आणली हिला आज. कशी वाटते कमेंट करून सांगा. काल आणली का? हां सॉरी, काल आणली आज घातली. हा गावाकडे जसं नाही, हा लसणाचा व्हिडिओ बनवलेला आहे आम्ही, पण चॅनलवर जाऊन बघा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्याचा काय प्लॅन आहे बघूया. या जेवायला सर्वजण. हे बघा नेमकं जेवण चालू झालं आता. मस्त कढी, दुपारची कढी उरलेली आहे. वांग्याची भाजी बनवली शुभांगीनं मस्त शेंगदाण्याचा कूट टाकून. दादू बोलून जेवायला. दादा जेव रे. शुभांगीला आहे उपास. उद्या बम खात दाद्या. गुरुवार. हा झोपे आली. रात्री झोपलं नाही काय? हा बोलू दे मला. उद्या 9 वाजता जाणार आहे.